सगळे लोक त्या आवाजाकडे वळून पाहतात आणि ते पाहून आश्चर्यचकित होतात, कारण तिथे कोणी दुसरं नसून फक्त शिविक उभा असतो आणि त्याच्या बाजूला उभे होते पंडितजी, जे लग्न लावण्यासाठी आले होते. सगळ्यांना वाटलं होतं की पंडितजी निघून गेले आहेत, पण ते तर शिविकसोबत तिथेच उभे होते. शिविक चेहऱ्यावर हसू ठेवत पंडितजींसोबत आत येतो. रुबी, आकाश आणि रुबीचे आईवडील शिविकला तिथे पाहून खूपच आश्चर्यचकित होतात. त्यांनी शिविकच्या येण्याची अजिबात अपेक्षा केली नव्हती. रुबीनेही अनेकदा शिविकला कॉल केले होते, पण शिविकने ना कॉल उचलला ना तिच्या कोणत्याही मेसेजला उत्तर दिले. तिला वाटत होतं की तिने शिविकसोबत खूप चुकीचं वागलं आहे आणि म्हणून तो खूप रागावला आहे. शिविक आत येऊन रुबी आणि आकाशकडे पाहतो. संपूर्ण हॉलमध्ये अचानक एक अजब शांतता पसरते. तो शांतता तोडत आकाश आणि रुबीकडे पाहत म्हणतो, तुम्हा दोघांचं लग्न नक्कीच होईल आणि ते आजच होईल. काळजी करू नका. मी स्वतः पंडितजींना घेऊन आलो आहे. शुभ मुहूर्त कधीही वाया घालवू नये आणि अजूनही मुहूर्त निघून गेलेला नाही, त्यामुळे तुमचं लग्न आजच झालं पाहिजे. शिविकच्या बोलण्याने सगळे लोक आश्चर्यचकित होतात. विशेषतः रुबी आणि आकाश तर अजूनच चकित होतात. रुबी हळूहळू शिविकजवळ येऊन अपराधी भावनेने म्हणते, आय एम सॉरी शिविक. मला माहीत आहे की मी तुला खूप दुखावलं आहे. मी खरंच माफी मागते आणि धन्यवाद. इतकं सगळं झाल्यावरही तू माझ्या लग्नाला आलास. शिविक हसत म्हणतो, मी समजू शकतो रुबी. आपलं लग्न शक्यच नव्हतं. तू फक्त आकाशला विसरण्यासाठी आणि स्वतःला पुढे जाण्यासाठी माझ्याशी साखरपुडा केला होतास. मला वाटलं होतं की माझ्या प्रेमाने आणि काळजीने मी तुला माझ्यावर प्रेम करायला भाग पाडू शकेन, पण तुझ्या मनात आकाशसाठी इतकं खोलवर प्रेम होतं की मी त्यात जागा मिळवूच शकलो नाही. खरं सांगायचं तर सुरुवातीला मला वाईट वाटलं. मी रागावलोही होतो, पण मग मी विचार केला, जर तू आनंदी असशील तर मी तुला आनंदी पाहायला का नको. आपण सगळ्यात आधी चांगले मित्र होतो आणि आजही आहोत. आपलं हे नातं कधीच तुटणार नाही. मी खूप खुश आहे की तू खुश आहेस आणि प्रार्थना करतो की तू आणि आकाश नेहमी एकत्र राहाल. शिविकच्या या बोलण्याने रुबी खूप भावूक होते आणि तिला गहिवरून येतं. ती शिविकला मिठी मारते आणि तोही हसत तिला मिठी मारतो. हे पाहून सगळे सुटकेचा श्वास घेतात. त्यानंतर शिविक आकाशचेही अभिनंदन करतो. पंडितजी एका छोट्या मंडपाची तयारी करतात आणि लग्नाच्या विधी सुरू होतात. सगळ्यांना वाटलं होतं की हे लग्न होणार नाही, पण अखेर लग्न होतं. आकाश आणि रुबी एकमेकांचा हात धरून मंडपात बसतात आणि बाकी सगळे त्यांच्यावर फुलं उधळून त्यांच्या लग्नाचा आनंद घेतात. काही वेळातच त्यांचं लग्न पूर्ण होतं आणि नवीन जोडपं सर्वांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करतात. रात्रीच्या वेळी मधुचंद्राच्या खोलीला रिधिमाने खूप सुंदर सजवलं होतं. त्या खोलीत रुबी ओढणी ओढून खाली मान घालून बसली होती. आकाश अजूनही आला नव्हता आणि ती खूपच नर्वस वाटत होती. असं नाही की तिने आधी कधी आकाशसोबत वेळ घालवला नव्हता, पण आज काहीतरी वेगळंच वाटत होतं. तिच्या पोटात फुलपाखरं उडत होती. अंगावर रोमांच उभे राहत होते. ती बेसब्रीने आकाशच्या येण्याची वाट पाहत होती. आज तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. ती आता मिसेस रुबी लुथरा बनली होती. ती वाट पाहत असतानाच दरवाजा हळूच उघडतो. रुबी पटकन मान वर करून पाहते तर तिथे आकाश नसतो. आत रिधिमा आणि जिया येतात. रिधिमा आता दुधाचा ग्लास घेऊन आत येते. ती दुधाचा ग्लास टेबलावर ठेवते आणि दोघीही रुबीच्या बाजूला बसतात. रुबी त्यांच्याकडे पाहते. रिधिमा तिची थट्टा करत म्हणते, ऑल द बेस्ट वहिनी. आजची रात्र तुझ्या आयुष्यातली खूप खास रात्र आहे. तुला माहीत आहे का, भैया देखील आत येण्यासाठी खूप आतुर आहेत, पण घरचे आहेत ना, त्यांना आत येऊच देत नाहीत. कोणी ना कोणी त्यांना काही ना काही काम सांगतच आहे. पण काळजी करू नकोस, लवकरच ते येतील. मग तुम्ही दोघं प्रेमात हरवून ही रात्र एकमेकांच्या मिठीत घालवाल. हे ऐकून रुबीचा चेहरा संपूर्ण लालसर होतो. ती लाजून रिधिमाला हलकासा धक्का मारते आणि म्हणते, काय ग, तुला लाज नाही वाटत का अशा गोष्टी बोलताना. रिधिमा डोळे फिरवत म्हणते, ओहो वहिनी, आम्हाला माहिती आहे की आज या बंद खोलीच्या दाराआड काय होणार आहे. आता एवढं निरागसपणाचं नाटक करू नकोस. आम्ही एवढेही मूर्ख नाही की मुलांना परी आणून देतात यावर विश्वास ठेवू. हे ऐकून रुबी अजूनच लाजते आणि रिधिमा हसू लागते. बाहेर आकाश कधीपासून आत जाण्याची वाट पाहत होता, पण कोणी ना कोणी त्याला अडवतच होतं. अखेर सगळी कामं संपतात. आता मला लवकरात लवकर खोलीत जायला हवं. रुबी माझी वाट पाहत असेल, असा विचार करत आकाश खोलीकडे जातो. तेव्हाच अचानक संकेत लुथरा तिथे येतो. तो हसत विचारतो, भाऊ कुठे चाललात. आकाश त्याच्याकडे रागाने पाहत म्हणतो, बुडून मरायला चाललोय, येतोस का माझ्यासोबत. संकेत हसून म्हणतो, अरे नाही भाऊ, ते खरं तर डॅड म्हणत होते की. तितक्यात आकाश संकेतला मध्येच अडवून म्हणाला, पहा संकेत, आता काहीही काम नाही. मी खूप दमलो आहे यार. हे काम आपण सकाळी करू. कृपया मला माझ्या खोलीत जाऊ द्या. संकेत खांदे उडवत म्हणाला, ठीक आहे, मग मी डॅडना सांगतो की तुम्ही त्यांचं काम करायला नकार दिला, कारण तुम्हाला तुमच्या पत्नीच्या जवळ जाण्याची घाई झाली आहे. संकेतच्या या बोलण्यावर आकाश त्याच्याकडे रागाने पाहतो आणि काही विचार करत त्याच्या जवळ जाऊन म्हणतो, संकेत ऐक ना, घरच्यांची कामं आत्ताच संपणारी नाहीत. तू त्यांना लवकर झोपायला पाठव ना.
म्हणजे मीही माझ्या खोलीत जाऊ शकतो आणि मग तुलाही तुझ्या जियासोबत वेळ घालवायचा असेल ना? जियाचे नाव ऐकताच संकेतच्या डोळ्यात चमक आली. अरे हो, आज माझी जान पुन्हा बोलायला लागली आहे. मी तर खूप आतुर आहे तिचा आवाज ऐकण्यासाठी. आकाशने संकेतच्या खांद्यावर थोपटले. म्हणूनच सांगतोय, पण जर आपण अशा कामांमध्ये अडकलो तर आपापल्या बायकोसोबत वेळ कसा घालवणार? जिया रुबीच्या खोलीत गेली आहे. मला आज जाऊ दे, मी गेल्यावर ती बाहेर येईल. मग तू तिला घेऊन आपल्या खोलीत निघून जा. यावर काही विचार करून संकेत मान हलवतो आणि म्हणतो, हेही बरोबर आहे. ठीक आहे, तू जा, मी घरच्यांना सांभाळतो. हे ऐकताच आनंदी होत आकाश पुढे जातो. पण संकेत पुन्हा त्याला अडवतो. भाऊ 1 मिनिट. आकाश त्रासिक स्वरात त्याच्याकडे पाहत म्हणतो. आत्ता काय? संकेत आकाशच्या जवळ येतो. तुमच्या लग्नाचं गिफ्ट घ्या. संकेतच्या बोलण्यावर आकाश जरा गोंधळतो. संकेत आपल्या खिशातून एक बॉक्स काढतो आणि आकाश त्याच्याकडे अविश्वासाने पाहतो. हे काय आहे? संकेत मिश्किल हसत म्हणतो. अरे आंधळा झाला आहेस का भाऊ? दिसत नाही का? कंडोम आहे, आज रात्री उपयोगी पडेल. हे ऐकताच आकाश कपाळावर हात मारतो. मूर्खा, ती आधीच माझ्या बाळाची आई होणार आहे. आता याचा काही उपयोग नाही. काय रे, तुझं काहीही ध्यान नसतं का? हे ऐकताच संकेतच्या डोक्यात ट्यूबलाईट पेटते. अरे शिट, मी तर विसरलोच होतो. सॉरी रे सॉरी. आकाश हलक्या आवाजात त्याला म्हणतो. तू एक काम कर, हे तू वापर आज रात्री. काय माहीत तुला उपयोगी पडेल. हे ऐकताच संकेतच्या डोळ्यात पुन्हा चमक येते. त्याचे हृदय जोराने धडधडायला लागते. खरंच आज रात्री तो आणि जिया? ओ माय गॉड. संकेत अत्यंत उत्साहित होतो. भाऊ तू इथे काय करतो आहेस? पटकन खोलीत जा, वहिनी तुझी वाट पाहत आहे. आजच्या दिवशी इतका उशीर होणं चांगलं नाही. चल लवकर. संकेत आकाशला धक्का मारत खोलीच्या दारापाशी नेतो. आकाश आत जाणार तेवढ्यात रिधिमा दार अडवते आणि म्हणते, 1 मिनिट भाऊ. आकाश गोंधळून तिच्याकडे पाहतो. रिधिमा हसत म्हणते, मी तुझ्या खोलीला इतक्या सुंदर पद्धतीने सजवलं आहे जेणेकरून तू आणि वहिनी शांतपणे तुमची पहिली रात्र साजरी करू शकता. पण मी नेक घेतल्याशिवाय तुला आत जाऊ देणार नाही. आधी मला नेक दे, मगच तुला आत जायला मिळेल. हे ऐकून आकाश दीर्घ श्वास घेत म्हणतो, आजच द्यावा लागेल का? मी उद्या देतो, आत्ताच काही नाही आहे माझ्याकडे. प्लीज मला आत जाऊ दे. रिधिमा लगेच नाटकी सुरात म्हणते, बिलकुल नाही. जर आज नेक नाही तर तुला आत जायला फक्त उद्याच परवानगी मिळेल. मग आज मी आणि जिया वहिनीसोबत खोलीत झोपतो. जिया आज रुबी आणि रिधिमासोबत झोपणार हे ऐकून संकेतच्या डोळ्यांचे अक्षरशः धक्क्याने पट खुले राहतात. नाही, अजिबात नाही. सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात. संकेत आपला घसा साफ करत स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत म्हणतो, मला म्हणायचं होतं अजिबात नाही. आज आकाश भाऊ आणि रुबी वहिनींची पहिली रात्र आहे, त्यामुळे हे दोघंच सोबत राहतील. तुम्ही दोघी इथे झोपणार नाहीत आणि जिथपर्यंत नेकचा प्रश्न आहे. 1 मिनिट. संकेत आपल्या खिशातून नोटांची गड्डी काढतो आणि रिधिमाच्या हातात ठेवतो. हे घे तुझा नेक आणि पटकन तुझ्या खोलीत निघून जा. कबाबमध्ये हड्डी. संकेतच्या या बोलण्यावर रुबीचा चेहरा आश्चर्यचकित होतो. ती भुवया उंचावत म्हणते, नॉट फेअर भाऊ. मी कबाबमध्ये हड्डी? कदाचित तुम्ही विसरलात की या दोघांची खोली सजवण्याचं काम मी केलं आहे. संकेत डोळे फिरवत म्हणतो, तर मग सजवू दिलंस ना. आता कबाबमध्ये हड्डी का बनून बसली आहेस? चल लवकर निघ. भाऊ खूप थकलेत, त्यांना आरामाची गरज आहे. बरोबर ना भाऊ? संकेतने आकाशकडे पाहत विचारलं. आकाश लगेच मान हलवत म्हणाला, हो अगदी बरोबर. मला खूप थकवा आलाय, डोळ्यात झोप आहे. प्लीज तुम्ही जा इथून निघून. रिधिमा चेहरा करून म्हणाली, हां हां ठीक आहे, मी चालले, गुड नाईट. असं म्हणत ती तिथून निघून जाते. संकेतने पटकन जियाचा हात पकडला आणि तिला जवळ ओढत म्हणाला, तूही थकली असशील ना, चल आपणही आपल्या खोलीत जाऊया. संकेत आकाशला बाय करत जियाला घेऊन आपल्या खोलीकडे निघून जातो. रुबी आत बसून हे सगळं पाहत होती. आपल्या भावंडांच्या या गमती पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. सर्वजण गेल्यावर आकाश खोलीत शिरतो आणि दरवाजा बंद करतो. रुबी आपला घुंगट चेहऱ्यावर ओढते. तिच्या हृदयाची धडधड वाढलेली असते. आकाश तिच्याकडे पाहतो, जी शांतपणे पलंगावर बसून त्याची वाट बघत असते. आकाश हलकसा असतो आणि हळूहळू तिच्या जवळ जातो. तो तिच्या समोर बसतो आणि अलगद तिचा घुंगट उचलतो. तिचा चंद्रासारखा सुंदर चेहरा पाहून तो मंत्रमुग्ध होतो. तो काही बोलणार इतक्यात रुबी हात पुढे करून म्हणते, माझी तोंडमुखाची भेट? आकाश आश्चर्यचकित होऊन म्हणतो, अरे यार, तुला तोंडमुखाची भेट द्यायची होती का? मी तर विसरलोच. त्याच्या या बोलण्यावर रुबी थोडं रागावून म्हणते, काय विसरलास? तोंडमुखाची भेट विसरलास आकाश? तुला माहीत नाही का की तोंडमुखाची भेट द्यायची असते? असं कसं विसरलास? जा, मी तुझ्याशी बोलत नाही. मला हवंय माझं गिफ्ट. असं म्हणत ती तोंड फिरवते. त्याचवेळी तिला आपल्या पायाजवळ काहीतरी जाणवतं. खाली पाहताच आकाश तिच्या पायात अतिशय सुंदर पैजण घालतोय हे तिला दिसतं. त्या डायमंडच्या चमचमती पैजण पाहून तिच्या डोळ्यात चमक येते. ती आश्चर्यचकित होत म्हणते, ओ माय गॉड, किती सुंदर आहे हे. पण जर तुझ्याकडे गिफ्ट होतं तर मग हा नाटकाचा प्रकार का? आकाश हसून म्हणतो, फक्त तुला थोडं छळायचं होतं. हे ऐकताच रुबी थोडं लाजून चेहरा वळवते. ती इतकी सुंदर दिसत होती की आकाशला तिच्याकडून नजर हटवणं कठीण जातं.
तो हळूच तिच्या जवळ जातो, तिचा चेहरा हातात घेतो आणि तिच्या गुलाबी ओठांवर किस करण्यासाठी पुढे झुकतो. रुबी लाजून डोळे मिटते, पण आकाशची ओठ तिच्या ओठांना स्पर्श करण्यात इतक्यात ती त्याला अडवते आणि म्हणते, अरे 1 मिनिट. आकाश थोडा गोंधळून मागे होतो आणि तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो. रुबी टेबलवरच्या दुधाच्या ग्लासकडे बोट दाखवत म्हणते, हे दूध तुझ्यासाठी आहे. ग्लासकडे पाहत आकाश गोंधळून म्हणतो, नेहमी मधुचंद्राला दूध का ठेवला जातो? स्टॅमिना वाढवण्यासाठी का? रुबी चिडून हलकंसं त्याच्या छातीवर ठोसा मारते आणि म्हणते, फालतू बोलू नकोस, पटकन दूध पिऊन घे. आकाश हसत ग्लास उचलतो आणि अर्ध दूध पिऊन घेतो. उरलेलं दूध तो रुबीकडे देतो. तीही गोड हसत ते उरकते. ग्लास बाजूला ठेवत आकाश तिच्याकडे पाहत म्हणतो, शेवटी आपली मधुचंद्राची रात्र आली. तर तयार आहेस? हे ऐकताच रुबी लाजून ओठ चावते आणि हलकीशी मान हलवते. हे पाहून आकाश आनंदी होतो आणि उत्साहाने तिच्या जवळ जातो. पण इतक्यात अचानक रुबीच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र भावना उमटते. तिच्या शरीरात काहीतरी विचित्र होतंय असं तिला जाणवतं. ती घाबरून आकाशला दूर करते. आकाश गोंधळून विचारतो, काय झालं? रुबी काहीच बोलू शकत नाही. ती पटकन बिछाण्यावरून उठते आणि धावतच बाथरूममध्ये जाते. रुबीच्या या अनपेक्षित वागण्याने आकाश घाबरतो आणि तिला बघत बाथरूमच्या दिशेने जातो. रुबी, तुला काय झालं? रुबी आपल्या छातीवर हात फिरवत म्हणाली, खूप खूप विचित्र वाटत आहे. असं वाटत आहे जसं. रुबी एवढंच बोलली होती की अचानक तिला जोरदार उलटी येऊ लागली. ती उलटी करू लागली आणि आकाश तिला सावरून धरतो, जेणेकरून ती खाली कोसळू नये. तो तिच्या दागिन्यांना आणि कपड्यांना थोडं पकडतो, जेणेकरून तिला आरामात उलटी करता येईल. काही वेळानंतर रुबी बाथरूममधून बाहेर येते. तिची तब्येत खूपच खराब झाली होती. आकाश तिला प्रेमाने सांभाळत पलंगावर बसवत म्हणाला, तू ठीक आहेस? तुला काही हवंय का? मी काही आणू का तुझ्यासाठी? डॉक्टरला बोलवू का? रुबी आपला घाम पुसत मान हलवून म्हणाली, नाही, डॉक्टरची गरज नाही. प्रेग्नन्सीमध्ये हे सगळं होतंच. दूध प्यायल्यावर अचानक उलटी सुरू झाली. खूपच घुसमटल्यासारखं वाटत आहे. आकाश ताबडतोब म्हणाला, तू एक काम कर, पटकन हे कपडे बदलून टाक. हे खूप जड आहेत आणि हे दागिने पण काढून टाक. यामुळेच तुला अस्वस्थ वाटते. काही हलके कपडे घाल म्हणजे आरामात श्वास घेता येईल. रुबी हलकंसं मान हलवते आणि आपले दागिने काढू लागते. आकाश तिच्यासाठी काही कपडे आणतो. रुबी कपडे बदलते आणि आकाश तिला झोपायला मदत करतो. ती पलंगावर पडते आणि आकाश तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिच्या बाजूला येऊन झोपतो. रुबी त्याच्याकडे पाहत हलक्या आवाजात अपराधी भावनेने म्हणते, सॉरी, माझ्यामुळे तुझा मूड खराब झाला ना? आकाश हसून म्हणतो, असं काहीही नाही. तुझी तब्येतच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. खरं तर मला सॉरी म्हणायला हवं, कारण मी तुझ्या प्रेग्नन्सीकडे लक्ष दिले नाही आणि हे सगळं करायचा विचार करत होतो. आता शांतपणे झोप घे. आज खूप दमली आहेस. तुला आरामाची गरज आहे आणि आपलं बाळही आता आराम करू इच्छितं. आकाशच्या या बोलण्याने रुबी हसते. किती समजूतदार माणूस आहे तो. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की तिला असा जोडीदार मिळावा आणि तिचं स्वप्न तर सत्यात उतरलं होतं. ती आकाशच्या छातीजवळ डोकं ठेवून झोपते आणि आकाश तिला आपल्या मिठीत घेत प्रेमाने कुरवाळतो. हळूहळू रुबी त्याच्या हृदयाच्या धडधडीचा आवाज ऐकत झोपत जाते आणि आकाश तिला कवेत घेऊन तसाच पडून राहतो. दुसऱ्या खोलीत संकेत आणि जिया पलंगावर बसले होते. संकेत जियाचा हात हातात घेऊन तिच्या डोळ्यांमध्ये बघत होता. संकेतला असं बघताना पाहून जिया गोड आवाजात म्हणाली, असं काय बघताय मला? जियाचा गोड आवाज संकेतच्या कानात जणू अमृत ओतत होता. तो म्हणाला, एकदा माझं नाव घे ना, मला पुन्हा तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. संकेतच्या या बोलण्यावर जिया हलकासा लाजते आणि हळूच म्हणते, संकेत. संकेत पुन्हा म्हणतो, परत बोल ना, पुन्हा पुन्हा बोल. जोपर्यंत माझं मन भरत नाही, फक्त माझं नाव घेत राहा. जिया पुन्हा पुन्हा संकेत 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 असं म्हणत राहते. संकेत एक खोल श्वास घेत म्हणतो, तुला कल्पनाही नाही की तुझा गोड आवाज ऐकण्यासाठी मी किती तडफडत होतो. किती गोड आवाज आहे तुझा, अगदी कोकिळेसारखा. संकेतच्या या बोलण्याने जिया हलकंसं असते आणि लाजून आपलं डोकं खाली झुकवते. जियाचं असं लाजणं संकेतला अधिकच आकर्षित करत होतं. तो तिच्या चेहऱ्याकडे हात लावतो आणि तिचा चेहरा हळूच वर करतो. संकेत हळूहळू तिच्या चेहऱ्याजवळ जातो. जिया काही समजून घेण्याआधीच संकेतच्या ओठांनी तिचे ओठ स्पर्शले. तो तिला किस करू लागतो. दोघेही हळूहळू एकमेकांना खोलवर किस करू लागतात. संकेत खूप दिवसांपासून या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता. त्याला जियाला आपल्या मिठीत घ्यायची तीव्र इच्छा होती. शेवटी या खोलीत आता फक्त दोघेच होते आणि जिया त्याच्या मिठीत होती. हळूहळू त्यांचं चुंबन अधिकच उत्कट आणि खोल होत जातं. संकेत जियाला अलगद पलंगावर झोपवतो आणि तिच्यावर येऊन तिला अधिकच उत्कटतेने किस करू लागतो. आता त्याच्या संयमाचा बांध तुटू लागला होता. जियाच्या मोहक सुवासाने तो वेडावत होता. तिच्या सुगंधाने त्याच्या आतली हुरहुर आणि तीव्र ओढ अधिकच वाढत होती. संकेतचं स्वतःवर नियंत्रण ठेवणं आता जवळजवळ अशक्य झालं होतं. तो जियाच्या शरीरावर हळूहळू किस करू लागला. पण अचानक त्याची नजर जियाच्या चेहऱ्याकडे गेली आणि तिचे हावभाव पाहून तो जोरात दचकला. जियाच्या चेहऱ्यावर घाम आलेला होता. तिच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र भीती होती आणि तिचे ओठ थोडेसे थरथरत होते. संकेतला हे पाहून खूपच आश्चर्य वाटलं.
तो गोंधळून गेला आणि ताबडतोब विचारलं, जिया काय झालं? तू ठीक आहेस का? जिया संकेतकडे पाहते. तिच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट भीती दिसत होती. संकेत लगेच तिच्यावरून बाजूला होतो आणि तिला बसवतो. तिचा चेहरा आपल्या हातांनी धरून चिंताग्रस्त स्वरात विचारतो, काय झालं? सांग ना मला काय झालं? खरं तर हे सगळं घडत असताना जियाला आर्यनच्या क्रूरतेच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या होत्या. त्याच्या वाईट वागणुकीमुळे तिच्या संपूर्ण शरीरात भीती पसरली होती. जिया कसून संकेतला मिठी मारते आणि स्वतःला त्याच्या छातीशी लपवते. जिया असं का करत आहे हे संकेतला लगेच समजतं. तोही तिला घट्ट मिठीत घेतो. संकेत स्वतःलाच दोष देत मनात म्हणतो, मी तिला पुन्हा त्या भयानक गोष्टीची आठवण करून दिली जी तिला अजिबात आठवायची नव्हती. मी माझ्या भावना थोड्या आवरू शकत नव्हतो का? मी एवढा कसा होऊ शकतो? जियाच्या मनातून आर्यनची भीती पूर्णपणे जाईपर्यंत, ती माझ्याशी मनापासून कम्फर्टेबल होईपर्यंत मी हे सगळं करू शकत नाही. मी तिला घाबरवायचं नाही, तिला फक्त प्रेम द्यायचं आहे, तिला कधीच त्रास नाही द्यायचा. संकेतला आठवतं की आर्यनने जियासोबत किती क्रूरता केली होती. त्याचं मनही हादरतं. जे फक्त ऐकून अंगावर काटा येतो ते तिच्यावर तर प्रत्यक्षात ओढवलं होतं. तिने काय काय सहन केलं असेल याची कल्पनाही करवत नाही. जियाने हे सगळं अनेक वर्ष सहन केलं होतं, म्हणूनच ती माणसांसाठी नीरस आणि भावनाशून्य झाली होती. संकेत तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत म्हणाला, आय एम सॉरी जिया, खूप सॉरी. मी तुला दुखवू इच्छित नव्हतो. प्लीज मला माफ कर. जिया संकेतच्या छातीला आणखी घट्ट मिठी मारते. तिच्या भीतीने थरथरणाऱ्या शरीराला संकेत स्पष्टपणे जाणवत होता. तिची ही अवस्था पाहून त्याच्या मनाला खूप यातना होत होत्या. तो फक्त एवढंच इच्छित होता की जियाला आपल्या मिठीत घेऊन तिला या जगातील प्रत्येक दुःखापासून दूर ठेवावं, तिला सुरक्षित ठेवावं आणि खूप आनंदी करावं. खूप सहन केलंय तिने. आता ती फक्त आणि फक्त आनंदाचीच हकदार आहे. थोड्या वेळाने जिया थोडी शांत होते. तेव्हा संकेत तिला झोपवतो आणि तिच्या बाजूला येऊन झोपतो. तो तिला अलगद मिठीत घेत प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवतो. जिया अजूनही त्याच्या छातीशी चिकटून झोपली होती. संकेतच्या मिठीत तिला सर्वात सुरक्षित वाटत होतं. तिचे जखम हळूहळू भरत होते, पण अजून पूर्ण भरले नव्हते. यात वेळ लागणार होता आणि तोपर्यंत संकेतने स्वतःला पूर्ण नियंत्रणात ठेवायचं होतं. मी वाट पाहीन. जोपर्यंत तिच्या दुःखाच्या जागी आनंद येत नाही तोपर्यंत मी माझ्या भावना बाजूला ठेवीन. संकेत तिच्या कपडावर एक हलकीशी किस करतो आणि म्हणतो, आय लव्ह यू वायफी, आय लव्ह यू सो मच. तो तिला मिठीत घेऊन गाढ झोपून जातो. सकाळी संकेत आकाशकडे येतो. आकाश ऑफिसमध्ये आपल्या कॅबिनमध्ये बसलेला असतो. संकेत समोरच्या खुर्चीत बसताच म्हणतो, भाऊ तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आकाश त्याच्याकडे पाहत म्हणतो, हां सांग ना, काय झालं? संकेत फोन काढतो आणि एक व्हिडिओ प्ले करून आकाशकडे पुढे करतो. आकाश फोन हातात घेताच त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि संताप स्पष्ट दिसू लागतो. रायना. व्हिडिओमध्ये रायना किचनमध्ये शिरताना दिसत होती. आत गेल्यावर तिने घुंगट बाजूला केला आणि तिचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. तिने गॅसची पाईप कट करायला सुरुवात केली. काम झाल्यावर तिने इकडे तिकडे पाहून खात्री केली की कोणी येत नाहीये आणि लगेच खिडकीतून उडी मारून पळून गेली. आकाश हा व्हिडिओ पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचा भाव काळवंडतो आणि त्याच्या डोळ्यात संताप झळकू लागतो. तर हे सगळं त्या बाईचं कारस्थान होतं. संकेत गंभीर स्वरात म्हणतो, भाऊ हिला सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं. जर ती आपल्या घरात घुसून आपलं घर जाळण्याचा प्रयत्न करू शकते तर ती काहीही करू शकते. संकेत एक गडद आवाजात आकाशला म्हणाला, भाऊ ही वाचली नाही पाहिजे. यामुळे जियाचा जीव धोक्यात आला. रुबी, आपल्या होणाऱ्या बाळाचा आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात आला होता. जर ही पुन्हा सुटली तर पुन्हा काहीतरी कारस्थान करेल. आकाशच्या या शब्दांवर संकेत हलकीशी तिरपी स्मितरेषा उमटवत म्हणाला, डोंट वरी भाऊ, ती वाचणार नाही. मी आधीच तिची व्यवस्था केली आहे. रायना आपल्या घरी झपाट्याने सामान गोळा करत फोनवर बोलत होती. हो मी निघते. इथून थेट एअरपोर्टला जाणार आहे. माझं सगळं सामान पॅक झालं आहे. माझी तिकीट कन्फर्म झाली ना? ठीक आहे, मी निघते. फोन कट करताच ती दाराकडे जाते, पण दार उघडताच तिच्या डोळ्यात भयंकर आश्चर्य दाटून येतं. कारण दारात पोलीस उभे होते. रायना पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण त्याआधीच पोलिसांनी तिला घेरले होते. इन्स्पेक्टर रायनाला अटक करण्याचा आदेश देतो आणि महिला पोलीस तिला घट्ट पकडतात. रायना विरोध करत ओरडते, हे काय करताय तुम्ही? मला सोडा, मी काही केलं नाही. पण तिच्या किंचाळण्याचा काही उपयोग होत नाही. पोलीस तिला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेतात. तिचं सामान तिथेच पडलेलं असतं. तिला एका खटल्यासाठी अटक केली जाते. लुथरा कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे संपूर्ण घर जळून खाक झालं. काही दिवसातच संपूर्ण लुथरा मॅन्शन पुन्हा नव्याने बांधला जातो. सर्वजण पुन्हा आपापल्या घरी परतले होते. रायना तुरुंगात होती. जियाची हरवलेली भाषा पुन्हा परतली होती. आकाश आणि रुबी यांचा विवाहही पार पडला होता. सध्या सर्व काही अगदी सुरळीत आणि आनंददायी चाललं होतं. जिया आपल्या खोलीत एका मॅगझिनकडे टक लावून पाहत होती. ती वाचायला शिकलेली नव्हती, त्यामुळे ती फक्त त्यातील चित्र पाहत होती. तेव्हाच खोलीचा दरवाजा उघडतो आणि संकेत आत येतो. तो हलक्या आवाजात हसत विचारतो,
मॅगझिनमध्ये काय पाहते आहेस? जिया पटकन उभी राहते आणि काहीच न बोलता फक्त नकारार्थी मान हलवते. संकेत हसत म्हणतो, अगं मी फक्त विचारतोय. थोडी हिंमत गोळा करत जिया म्हणते, मी वाचायचा प्रयत्न करत होते. संकेत तिच्या जवळ जात तिला हलकसा स्पर्श करत म्हणतो, पण तुला वाचता येतं का? जिया निराश नजरेने मान हलवते. मला वाचता येत नाही, मी शिकलेली नाही. संकेत तिला आश्वस्त करत म्हणतो, अगं यात लाजण्यासारखं काहीच नाही. तुला वाचायची इच्छा आहे ना, तर मग शिकायचं. मी तुला शिकवेन. संकेतच्या या शब्दांनी जियाच्या डोळ्यात चमक येते. ती आनंदाने विचारते, खरंच? संकेत हसत म्हणतो, हो अगदी खरं, मी स्वतः तुला शिकवेन. जिया आनंदाने संकेतला मिठी मारते. संकेतही हसतो. संध्याकाळी तो तिच्यासाठी काही प्राथमिक वाचनाचे पुस्तकं मागवतो, जी लहान मुलांसाठी असतात. संकेत प्रेमळ आवाजात हसत तिला हाक मारतो, जिया बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. जिया जवळ येऊन त्याच्या हातातील पुस्तकं पाहते. ती हलकेच त्यांना स्पर्श करते. तिच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटतं. संकेतला तिचा आनंद पाहून खूप समाधान वाटलं. हे घे, आता मी तुला याच पुस्तकांमधून शिकवणार आहे. संकेत तिला पुस्तकं देत म्हणतो. जिया पटकन होकारार्थी मान हलवते. संकेत प्रेमाने म्हणतो, आता पुस्तकं ठेव आणि खाली जेवायला ये. सगळे आपली वाट पाहत आहेत. जिया आनंदाने पुस्तकं ठेवते आणि संकेतसोबत खाली जाते. काही दिवस उलटतात. रुबीच्या पोटाचा आकार हलकासा दिसू लागलेला असतो. आकाश तिची विशेष काळजी घेत असतो. नियमित डॉक्टरच्या भेटी, आहार, योगा, औषधं, तो प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवत असतो. दिवसाला अनेकदा तिला कॉल करून खात्री करत असतो की तिने औषधं घेतली की नाही, योग्य वेळेत जेवण केलं की नाही. संपूर्ण घरात एका नव्या पाहुण्याच्या आगमनाची उत्कंठा आणि आनंद पसरलेला असतो. सगळे त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. घरातील प्रत्येक जण रुबीकडे खूप लक्ष देत होता आणि तिची खूप काळजी घेत होता. तिला स्वतःला खूप नशीबवान वाटत होतं. तिचे आईवडील लग्नानंतर परत गेले होते, पण ते वेळोवेळी तिला व्हिडिओ कॉल करत, फोन करून तिच्याशी बोलत असत. रुबी पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करण्याचा विचार करत होती, पण आकाशने तिला सांगितलं की ती डिलिव्हरीनंतर आरामात आपलं काम सुरू करू शकते. तोपर्यंत तिने फक्त विश्रांती घ्यावी आणि आनंदी राहावं. मात्र रुबीला कामाशिवाय करमत नव्हतं. त्यामुळे तिने थोडा आग्रह केल्यावर आकाशने तिला काम करण्याची परवानगी दिली, पण मर्यादित प्रमाणात आणि शक्यतो घरी राहूनच. आकाश दिवसागणिक अधिकच संरक्षक, प्रोटेक्टिव्ह बनत चालला होता. त्याच्या या वागण्याने कधीकधी रुबीला खूप छान वाटायचं, तर कधीकधी ती थोडीशी चिडायची. गरोदरपणात तिचे मूड स्विंग्स खूप वाढले होते, पण एक चांगला पती म्हणून आकाश तिच्या सगळ्या मूड स्विंग्सचा समजूतदारपणे स्वीकार करत तिला नेहमी आनंदी ठेवायचा प्रयत्न करत असे. सगळे लोक डायनिंग टेबलवर बसून जेवण करत होते. संकेत आणि जिया देखील तिथे येऊन त्यांना जॉईन करतात. जेवण करताना संकेत म्हणतो, डॅड मी विचार करत होतो की जियाने एखाद्या शाळेत प्रवेश घ्यावा. तिला शिकायची खूप आवड आहे, ती शिकू इच्छिते. त्यामुळे माझ्या मते तिला एखाद्या शिक्षकाची गरज आहे. खरं तर मी तिला शिकवू शकतो, पण बिझनेसमध्ये व्यस्त असल्यामुळे मला वेळ मिळत नाही. म्हणून जेव्हा आपण ऑफिसमध्ये असतो तेव्हा कोणीतरी तिला शिकवू शकतो. काय म्हणता? संकेतची गोष्ट ऐकून राजेंद्र म्हणतात, हो नक्कीच. जर जियाला शिकायचं असेल तर तू तिचं ॲडमिशन करून घेऊ शकतोस. यात काहीच हरकत नाही. हे ऐकून जियाच्या चेहऱ्यावर आनंदाची मोठी स्मित उमटते. रुबी हे एकताच म्हणते, ॲडमिशन कशाला? जर जियाला शिकवायचं असेल तर मी तिला स्वतः शिकवेन. तसाही मी पूर्ण दिवस घरी कंटाळून बसते. आकाश तर मला हॉस्पिटलमध्ये जाऊन कामसुद्धा करू देत नाही. जियाला शिकवण्याच्या निमित्ताने मलासुद्धा काहीतरी काम मिळेल आणि माझाही वेळ छान जाईल. संकेतला रुबीचा हा विचार खूप आवडतो. तो कोणत्या बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवू इच्छित नव्हता आणि त्याला याबाबत थोडी चिंता होती. पण रुबीने एका क्षणातच त्याची सगळी चिंता दूर केली. खूप छान, हे मस्त वहिनी, तुम्हीच जियाला शिकवा, संकेत आनंदाने म्हणतो आणि रिधिमा देखील हसते. रिधिमा म्हणते, हो नक्कीच, आणि जर एखाद्या दिवशी रुबी वहिनी व्यस्त असतील तर मी आहेच, मी तिला शिकवेन. चिंता करू नका भाऊ, आम्ही जियाला शिकवू. संकेत आनंदी होतो की त्याच्या डोक्यावरचं ओझं हलकं झालं. त्याला आता जियाला कोणत्या अनोळखी व्यक्तीकडे सोपवायचं नव्हतं. घरातच रिधिमा आणि रुबी तिला शिकवू शकतात, त्यामुळे त्याची चिंता मिटली होती. जिया देखील आनंदी होती की ती आता शिकणार होती. सगळे डायनिंग टेबलवर जेवत असताना हसत खेळत गप्पा मारत होते. तेव्हाच अचानक दरवाजाची बेल वाजते. आकाश दरवाजाकडे पाहत म्हणतो, इतक्या वेळेला कोण आलं असेल? तो नोकराला दरवाजा उघडण्यास सांगतो. दरवाजा उघडताच आतून एक आवाज येतो, जिया, जिया माझी बाळा, जिया कुठे आहेस? सगळे आश्चर्यचकित होतात की कोण आहे जो जियाचं नाव अशा प्रकारे हाक मारतोय. सगळे डायनिंग टेबलवरून उठून दरवाजाकडे जातात. तिथे ते पाहतात की दरवाजात एक मध्यमवयीन स्त्री उभी आहे. तिच्या शेजारी एक मध्यमवयीन पुरुष व्हीलचेअरवर बसलेला आहे, जो पक्षाघात झाल्यासारखा दिसतो. त्यांच्या मागे 2 मुलं उभी होती, जी जवळपास जियाच्या वयाची किंवा थोडी मोठी होती. जिया जसेच त्या लोकांना तिथे पाहते तसेच तिच्या चेहऱ्यावर भीती उमटते. तिच्या डोळ्यात भीती आणि तिच्या शरीरावर काटा उभा राहतो. त्या लोकांना पाहून दुसऱ्या कुटुंबातील कोणीही काही समजू शकले नाही की हे लोक कोण आहेत, ते इथे का आले आहेत आणि जियाचं नाव का घेत आहेत.
विशेषतः ती मध्यमवयीन स्त्री धावत जियाकडे येते. डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर आनंदाची भावना घेऊन तिने जियाला आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळले. जिया, जिया माझी बाळा, कुठे निघून गेलीस तुझ्या आईला सोडून, तुझे भाऊ बहीण आणि तुझ्या पप्पांना सोडून? त्या स्त्रीच्या बोलण्याने सगळे आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहतात आणि मग त्या लोकांकडे बघतात. दरवाजात उभे असलेले हे लोक खरंच जियाचे कुटुंब होते का? पाहूया आपल्या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. 2-3 दिवसामध्ये ही कथा संपणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.